मला वाटलं नव्हतं बरं का की आजोबांचं 100+ वय असं. तो चलिए शुरू करते हैं. मी येतो का आणि निवांत पबजी खेळत बसला होता बरं का, पण त्या आण्याचा काय किडा वळवळ केलाय. चल मला साखरेवाड्याला जाऊन कुठल्या 12 रस्त्यानं घेऊन यायला लागला होता काय माहिती, मधनं डायरेक्ट शेतामध्येच घालावं लागली मला गाडी. या रस्त्याचा काय विषय नाही बरं का, पण आण्यानं कुठल्या 1857 मधली गाडी आणली होती, ह्याला फुटरे सुद्धा नव्हता पाय ठेवायला मला. तरी पण तसंच टाइमपास करत करत डायरेक्ट साखरेवाडीमध्ये आला बरं का आपण. आता हे दुकान बघून तुम्हाला वाटायला लागलं असेल की कुठे घेऊन आलाय, पण तुम्हाला सांगतो भारतातलं 3 नंबरचं टॉपचं दुकान आहे बरं का कपडे शिवायचं. अबे साले, दुकानाचा विषय सोडून द्यावं, पण विषय काय माहिती का, आण्याने एवढं कापड आणलं होतं, आण्यासारख्या पोरांची 3 कपडे शिवून होते ह्यामध्ये. अरे बाप म्हणून ठेवले तर बरं का इथं खायला. अरे तुझा काय संबंध आहे खायचा, तू कशाला घेऊन खायला लागला. मला एक भूक लागली ह्याच्या मला तर काय वाटायला लागलं माहिती का, ह्यामध्ये डॉक्टर हातीचा एक शर्ट तर आरामात शिवून होईल टाकला ती पण आणि मला वाटत ना बरं का शर्ट शिवताना तुझं माप घ्यायची काय गरज आहे. आणि ह्यालाच म्हणते ते बघा ओरिजिनल 56 इंच छाती. तब्येत तर वाढत ना. काय मला तुझी तब्येत वाढत नाही. अरे तुझ्या छातीचा पिंजरा गांडीचं तोंड झाले, थोडी लाज वाटू दे, जिम बिम कर जरा, थोडाफार व्यायाम कर. हे असल्या पापण्यात ओढूच नको, पक्का गंजडी वाटायला लागला. 11-12 कॉलेजमध्ये स्केलेटन अडकवलं असतं बा प्रयोगशाळेमध्ये, त्यासारखं शरीराने ह्याचं माप घ्यायला नाही म्हणलं तर अर्धा तास घालवला. त्या आण्याच्या हातापायापेक्षा मोठी तर जन्मलेल्या लेकराच्या हातापाय असते ती. नको काय करायचं तर शेवटला थोडंफार राहिले तर म्हणू का आपण कशाला खायचं तर निमारतं तर आपणच खाल्ले तर, पण नाही लाज सोडून दिले. तुला लाज वाटली पाहिजे, हाय तेवढं बी मनुको घेऊन चालला इथनं. तसलं गांजड्याने माझ्या पुढे उभा राहून बरं का, एका चापटीत आडवा पडेन पटकिरणं गाडी चालू कर. हे कुठल्या 1857च्या उठावामधली गाडी घेऊन आला काय माहिती, साईडचं स्टँड सुद्धा नाही ह्याला. तर भावानं हे बसलेली गाडी आण्याच्या आजी बघा निवांत यांचं बोलणं आहे काय ऐकलं परत त्याला म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं, बेकार बोलायला लागले त्या आजी. हे आण्याचा ओरिजिनल पण जुबाय बघा 100+ ओनली. एवढ्या दिवस जगाचं एकच कारण आहे बघा, ओरिजिनल खाल्लं ह्यांनी, आपल्यासारखा हायब्रिड खाऊन जगलेला नाही तर. तुम्हाला मला हाय की 20. 20 हा कसा आहे ओरिजिनल खणखणीत आवाज आहे का ना, आपल्यासारखं नाही हो. आजोबाची काय विचारपूस चालू होती म्हणता का, तू किती कमवतो, घरी किती देतो, तुझा भाऊ किती कमवतोय, ती किती घरी देतोय, मला कळेना झालं बाबा मी किती कमवतोय, मला किती पुरतंय का नाही. आणि असल्या गप्पा मारायला लागला होता जसं काय आजोबाला भेटलाच नाही 5-10 वर्ष झाला. आणि म्हणलं चल बाबा म्हणलं लय बेकार कंटाळायला लागला, आणि त्यातनं भूक तर लय बेकार लागली होती. अक्षरशः मुतायचं जरी म्हणलं का ह्या गाडीला सोडा येत नव्हतं, डबल स्टँड होतं, डबल स्टँड कोणी लावा मुतायसाठी. माझं नियोजन काय होतं म्हणतं का, जेवायचं निवांत फाकाट पाडायचं, पण तेवढ्यामध्ये संध्याचा फोन आला, चल म्हणला वैरागला जाऊन. तेवढ्यामध्ये जाताना रस्त्यामध्ये आमिर पण भेटला, त्यामुळे चल म्हणलं आमिर तुला पण वैरागला घेऊन जातो. आल्याला पहिले तर मालकांना चहा दिला बरं का. संध्याचं मालकाचं काय बोलणं चालू आपल्याला तर काय त्यांच्या ह्याच्यामधलं झटकाय कळत नाही. तुम्हाला सांगतो मला एक कळेना झालं, या संध्यानं कधी आयुष्यामध्ये निबंध लिहिला नसेल, पण ह्या वहीमध्ये काय लिहायला लागला एवढं त्याला माहिती बाबा. त्यांना बघून मला एक वाटा लागलो त्याच्या आयला म्हणलं मोदीनं पुतीनं एवढ्या गप्पा मारल्या नसते, तेवढ्या गप्पा ह्यांनी मारा लागला. आणि दुसऱ्या टायमाला चहा आला, पण ह्यांचं काय बोलणं उरकीना झालं अजून. नाही म्हणलं तर 1 तास फुल चर्चासत्र चाललंय, परत चला गावाकडे निघाला लागला, येताना पेट्रोल टाकलंय. असं हिंडायला फिरायला टाइमपास करायला पण लॉग टाकावं म्हणतो भावना. पण तुम्हाला जर ही लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.